करूया मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजीसाठी आलाय पहिला षटक घेऊन अविनाश. अविनाश पहिलं षटक घेऊन आलाय. बारडी आणि अंजरून संघ इन ऍक्शन मध्ये क्वार्टर फिनालेची लढत. जो जिंकेल तो संघ पोहोचेल टॉप 5 मध्ये. काल गुलसुंदे संघ टॉप 5 मध्ये गेला. दुसरा संघ ठरला. पहिल्या रात्रीमध्ये पळसाई पळसझरी संघ पोहोचला टॉप 5 मध्ये. दोन्ही कर्जत तालुक्यामधील संघ. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. अजिंक्य रसालच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती 4 ने अकाउंट खुलं करतोय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत, कर्जत तालुक्यामधील एक गोड आवाज योगेशजी डोळे यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्याच बॉलने 4 ने अकाउंट खुलं केलं अजिंक्य रसालने. आडवा बाटणे, फटका देखील चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धाव संख्येसाठी षटकार. फॉर्म मध्ये हा फलंदाज. या वर्षी बरेचसे विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती आहेत. मागची जी स्पर्धा झाली मागच्या आठवड्यामध्ये तिथे एका पॉइंटने त्याची सिरीज गेली, कारण सासगाव संघाच्या शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तिथे पॉइंट्स दुभागले गेले. परंतु या स्पर्धेमध्ये ते सगळं काही विसरून एक नॅचरल गेम कसा असतो क्रिकेटचा हे दाखवतोय अजिंक्य रसाल. आडव्या बाटने आणखी एक चांगला फटका. तिथे फिल्डर पोचत नाही, परंतु चांगलं गॅदरिंग, ते चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. सुमित तिथे होता. तत्पूर्वी मिळतील या बॉलवरती धावा 2 आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. ते एकूण 12 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा 3 ओव्हरची मॅच. अजिंक्यला माहिती आहे 40-45 आकडा धावा फलकावरती लावावा लागेल, कारण अंजरून संघाचा जर आपण विचार केला तर त्यांचे तिन्ही गोलंदाज फार चांगले आहेत, जे फ्रंटलाईन सीमर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 40-45 आकडा हा नेहमी चॅलेंजिंग होऊ शकतो. आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती बारडी संघाच्या. खोलात टाकलेला बॉल, चांगला फटका मिड ऑनच्या बाजूने, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल, चौकार. अजिंक्य रसाल या स्पर्धेमध्ये कसा खेळेल, आपल्या परिसरामधील एक चांगला खेळाडू, तितकीच चांगली गोलंदाजी देखील करतो, परंतु या मॅच मध्ये काय इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आडवा बाटणे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने. चेस आता मोठा आहे, वॅकेंट एरिया तिथे होती, गॅप शॉट सिलेक्शन होता, परंतु चांगली फिल्डिंग होत होताना अंतिम क्षणी चेंडू पकडण्यात आला. चेंडू वरती मिळतील आपण बघतोय. चेक देखील केलं जाईल, केडीसी लाईव्हच्या माध्यमातून चेक देखील केलं जाईल तिथे. चौकार, पंच देखील चौकार देत आहेत आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल थँक्यू 20 धावा धावफलकावरती येत आहेत. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात मिळत असताना अजिंक्य रसाल आणि त्यांच्या अंजरून संघाला या मॅच मध्ये असं वाटलं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. ड्यू फॅक्टर, दमट खेळपट्टी आणि याचा फायदा घेईल बारडी संघ, परंतु त्याचे विपरीत घडलं. इथे फायदा घेतो अजिंक्य रसाल. संदेश कांबळे यांचं देखील मनापासून स्वागत. मिड विकेटच्या दिशेने तिथे फिल्डर डीप मध्ये आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो अजिंक्य रसाल. एक चांगलं क्रिकेटर आणि तितकीच चांगली आपण बघतो नियोजनबद्ध खेळी बघायला मिळते या पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 21 धावा धाव फलकावरती.
यानंतर नारपोल आणि कैरे हा सामना तुम्हाला बघायला मिळेल बी पोलचा. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करू की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सिद्धू 11 कैरे आणि नारपोली इन ॲक्शनमध्ये असेल. काही कारणास्तव आपण हा सामना घेतोय. टॉस प्रमाणे हा सामना तिसरा आहे, कारण भरपूर ठिकाणी मॅचेस चालू आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा. काय बॅटिंग करतो अजिंक्य रसाल. सगळेच बॉल त्यांनी खेळले आणि 6 बॉलमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. या मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल, कारण जर तुम्हाला टॉप 5 मध्ये जायचं असेल तर एक चांगलं टार्गेट उभं करणं हे देखील गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय संकेत. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. एक एक्स्ट्रा कव्हर बघतोय आपण. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. नारपोलीचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. आपण सिद्धू 11 कैरे संघाला विनंती करू की आपण सुद्धा या, कारण जशी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस करणार आहोत. काय फटका खेळलाय. स्लॉट मध्ये होता आणि त्याला असं वाटलं बाजूच्या प्लॉट मध्ये, परंतु कॅच ड्रॉप. अजिंक्य तिथे धावलाच नाही. 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु काय फिल्डिंग बघायला मिळाली. कमिटमेंट भरपूर चांगली होती अवीची, परंतु तिथे एफर्ट्स थोडेसे कमी पडले असं वाटलं. कॅच ड्रॉप केली आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस जर पकडले तर तुम्ही मॅच जिंकत असता, परंतु ही कॅच किती महागात पडेल हे येणारं षटक किंवा हे षटक सांगून जाईल. धावफलक 22. रन्स कंप्लीट करायला पाहिजे होती असं वाटलं अजिंक्यला. बॉल बाहेर गेलाय, परंतु बॉल आतमध्ये होता. संधी होती 2 धाव संख्या घेण्याची, परंतु ती मिळत नाही. एकच धाव मिळते. धावफलक पोहोचले 22 वरती. पहिला चेंडू संपलाय. 5 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. गोलंदाजी मार्क वरती आहे. संकेत. चांगले संकेत द्यावे लागतील संकेतला. खोलात टाकलेला बॉल, वेगवान बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशाराला दंडित केला. एक्स्ट्राची धाव मिळते धावफलकावरती. ते अंजरून संघाच्या आणि धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 23 धावा धावफलकावरती. सन्माननीय मणिजी कोंडे साहेबांनी पुरस्कृत केला हा संघ. आडवा पाटणे. निखिलचा फटका तर फसला. यष्टीरक्षक पोहोचेल का? पोहोचत नाहीये. आधीच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. चुका 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 घडतायत त्या बार्डी संघाच्या बाजूने जर आपण विचार केला. आणि आता धावा किती मिळतील या बॉलवरती पंच सांगतील आम्हाला. 2 मला असं वाटतं धावा मिळतात आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. बार्डी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावसंख्येचं षटक आलं. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती अजिंक्यची कॅच सुटली. त्यानंतर धावा येऊ लागल्यात आणि आणखी एक कॅच ड्रॉप आणि तिथे देखील धावा येतात. या धावा सेकंड इनिंग मध्ये फार घातक ठरतील. आडवा पाटणे. निखिलचा फटका ऑन साइडला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि फिल्डिंग देखील चांगली होत असताना एकच धाव मिळेल ती निखिलला. आणि या 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली कामगिरी केली म्हणावी लागेल ती संकेतने, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जर मिळाली असती तर 2 विकेट्स देखील मिळाल्या असत्या त्या संकेतला. क्वार्टर फिनालेची लढत. ई पोलची ही शेवटची मॅच. इथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. सगळे मैदानाच्या बाहेर या प्रेक्षक. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव मिळत नाहीये. बॉल बघायला मिळाला ते संकेतचा. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या. तो दबाव न घेता मला चांगली बॉलिंग करायची, मला संघासाठी कमबॅक करायचंय, ते षटक राहिलंय ते गोलंदाज संकेतचं. चांगली गोलंदाजी करतोय संकेत. थांबून ठेवला अद्याप तरी अंजरून संघाला. ओव्हर पिच बॉल. फटका तर फसलाय. बॉल पर्यंत कोण पोहोचेल? कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट करतोय तो अजिंक्य रसाल. या 2 धावसंख्येने
धाव फलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धाव फलकावरती. संदेश पाटील आपण या स्कोरर. सन्माननीय दर्शनजी कामरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. चला टीम मीटिंग नको आहे. फार वेळ टीम मीटिंग नको. गोलंदाजीसाठी आलाय समाधान. समाधान गोलंदाजीसाठी येतोय. समोर निखिल. धावफलक पोचलोय. अंजरून संघाचं एकूण 28 या आकड्यावरती. 14च्या धावगतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि त्यानंतर कमबॅक बघायला मिळालं. 7च धावा दिल्या. त्या संकेतने चांगली बॉलिंग बनावी लागेल. आडव्या बॅटने फटका फसला होता, परंतु एक धाव गरजेची आहे कारण स्ट्रायकर रेडला अजिंक्य रसलला यायचं होतं. एकच धाव मिळते. 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. 29 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. मागच्या जर आपण 8 बॉलचा विचार केला तर फक्त 7च धावा आल्यात. हा विचार केला पाहिजे अंजरून संघाने, कारण फार चांगली गोलंदाजी संकेतने केली. त्यानंतर हा गोलंदाज देखील चांगली बॉलिंग करतोय. समाधान. आडवा बॅटने फटका तर फसलाय, परंतु अलॉंग द कार्पेट बॉल येते. सचित तिथे आहे. एकच धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव आता मिळणार की नाही, नाही मिळत आहे. निखिलला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का अंजरून संघाला. गोलंदाजी बघायला मिळते. समाधान असेल, संकेत असेल, जे ऍक्सेलरेशन 60-65 पर्यंत जायला पाहिजे होतं धाव फलक, ते कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम मात्र होत आहे ते बार्डी संघाकडून. इथे फटका पुनश्च फसला असं वाटतंय. एलिव्हेशन नाहीये आणि तिथे कॅच ड्रॉप. आणखी एक कॅच ड्रॉप होतीये. या चुका महागात पडतायत. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 32 धावा. तिसरी कॅच मला असं वाटतं या सत्रामध्ये सुटतीये ती अजिंक्य रसालच्या बॅटिंग वरती. 3 वेळा जीवनदान त्याला देण्यात आलंय, परंतु त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके थांबले. जे फटके
पहिल्या ओव्हरमध्ये आले होते, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फटके आलेच नाहीयेत आणि ते मारावे लागतील. आता या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल तो अजिंक्य रसालला. समाधान पुन्हा सज्ज होतोय. येथे आडव्या बॅटने आता फटक्यामध्ये ताकद आहे. बॉल आलाय व्यासपीठावरती. षटकार. चला कैरे संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी या, कारण नारपोली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आणखी एक चांगला फटका बघायला मिळतोय. बॉल आता आणि तिथे मात्र कॅच कंप्लीट होत असताना अक्षरशः विकेट मिळाली शेवटच्या बॉल वरती. अठरा चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 38. 38 धावा आणि 39चं टार्गेट सेट केलं 18 बॉलमध्ये ते बार्डी संघासमोर. चला फिल्डिंगसाठी दाखल व्हा लगेचच आणि आपण विनंती करू कैरे संघाला की टॉस करण्यासाठी आपण या. कैरे संघ आपण त्वरित टॉससाठी या. संदेशजी कांबळे, जगन्नाथजी तांडेल आणि विश्वनाथजी तांडेल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सुनीलजी पाटील यांना देखील विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हॅलो हॅलो. सन्माननीय दर्शनजी कांबरे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. दर्शनजी कांबरे साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना. चला बॅट्समन पाठवा बार्डी संघ. प्रसाद कांबरे यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय भाविक तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. भाविक करा आपण सन्मान. अंकुश तांडेल आपण या, आपल्या शुभ हस्ते सन्मान करा. चला बार्डी संघाचा काय प्रॉब्लेम आहे ना मला समजतच नाही.
चला कैरे संघ टॉससाठी या, कारण नारपोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज कैरे संघ. सिद्धू 11 कैरे आपण लगेचच टॉस करण्यासाठी या. तुम्ही चांगल्या आयोजनामध्ये खेळताय याचं गांभीर्य प्लीज सगळ्या संघांना असू द्या. सो वेळ घेऊ नका, जाऊया मॅच कडे. 18 चेंडू आणि गरज येते 39 धावा संख्येची. बॉलिंग साठी आलाय अजिंक्य रसाल, बॅटिंग साठी दाखल झालाय किशोर. वेगवान बॉल वेगाने बीट करतोय. या स्पर्धेमध्ये बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, संघनायकाची भूमिका असेल, त्यानंतर फिल्डिंग असेल, या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये आपण बघतोय अंजरून संघ टिक करत असताना सगळ्या बाबी. चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल, पाठीमागच्या दिशेने चांगली फिल्डिंग होत असताना एकदा मिळते लेग बाईटची सिंगल पंच दर्शवत आहेत. आणि या सिंगलच्या सहाय्याने अकाउंट खुलं झालंय ते बार्डी संघाचा. चला कैरे संघ आपण टॉस करण्यासाठी या, कारण नारपोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. वेगवान बॉल, शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेटला, फिल्डर तिथे आहे ओमकार, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, चौकार. कैरे संघ आपण टॉस साठी त्वरित या. सिद्धू 11 कैरे. कॅच कंप्लीट, निखिलने पकडली झेल आणि पहिला धक्का बार्डी संघाला. बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले करण. काल आपण बघतो या स्पर्धेमध्ये दोन्हीही कर्जत तालुक्यामधील संघ क्वालिफाय झालेत. एक पळसदरी आणि दुसरा अंतरड, गुलसुंदे माफ करा, पनवेल तालुक्यामधील संघ, माफी असावी. दर्शन कांबरे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज आहे. चौकारासाठी 500 चौकार हॅट्रिक साठी. परंतु मोठे फटके अपेक्षित असतील आता बार्डी संघासाठी. जर आपण विचार केला या पोल मधून कोणता संघ क्वालिफाय होईल, एका बाजूला आमच्याच पंचक्रोशी मधील अंजरून आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यामधील बार्डी संघ. अजिंक्य रसाल, एक विकेट त्याला मिळाली आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील चांगला खेळ त्यांनी केलाय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, इम्प्रेस केलंय, फिल्डिंग असेल. हा ट्रॅकर बॉल, फटका चांगला आहे, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. चला सिद्धू 11 कैरे संघ आपण नाणेफिके करण्यासाठी त्वरित यावं. आपल्याला वारंवार मी सूचना करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा देखना फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पुढे जातोय. करणच्या बॅट मधून हा चौकार धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. थँक्यू. अमोल पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. चला कैरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय आणि नारपोलीचा कॅप्टन देखील आलाय. आपण कांबरे साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा.
जगन तांडेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. आमचे पाहुणे ग्रामस्थ जामरुंग दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यापुढे. टॉस केला जाईल. नारपोलीचा कॅप्टन या लगेच. चला, नारपोलीचा कॅप्टन देखील उपस्थित आहे. टॉस केला जाईल. सिद्धू 11 कैरे आणि नारपोली संघ इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये. जगन्नाथजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय हा टॉस संपन्न. लॉट्स प्रमाणे तिसरी मॅच आहे, परंतु आपण पहिली खेळवतोय. याकडे दोन्ही संघ लक्ष असू द्या. येस, सिद्धू 11 कैरे संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि निर्णय ओके, काय प्रॉब्लेम नाही. निखिलचा बॉल, चांगला बॉल. पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय, दंडित केलं. एक्स्ट्राची धाव मिळते धाव फलकावरती. बार्डी संघाच्या धाव फलक जाऊन पोहोचलाय 17 धावा धाव फलकावरती. हळूहळू बार्डी संघाने देखील या मॅच मध्ये शिरकाव केलाय. मजेल सामन्यामध्ये मॅच ऑन, कुठेही जाऊ नका. चांगला बॉल पुढ्यातून बाहेर काढलाय चेंडूला. लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरोधामध्ये राईट हँडेड बॅट्समन ही नेहमी डोकीदुखी ठरते आणि तेच चित्र मैदानावरती होत असताना. परंतु करणचा आपण विचार केला, करण चांगला फॉर्म मध्ये आहे आणि तो स्ट्रायकर इनला आहे. करण टू निखिल, हे बॅटल मैदानावरती सुरू आहे. इथे फटका चांगला आहे. सतीश पोहोचेल का, परंतु तिथे फिल्डर आहे. मिसफील्ड झाले, परंतु सतीशने चांगलं बॅकअप केलं. 2 धावा मिळतात त्या करणला. 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय. दर्शन कांबरी साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज आहे. बार्डी संघाचा जर आपण विचार केला तर कर्जत तालुक्यामधून हा संघ येतो. पहिल्या रात्रीमध्ये चांगला खेळ त्यांनी केला आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये ई पोलची शेवटची लढत म्हणजे प्री क्वार्टर फिनाले. निखिल, टॉस झालेला आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने आणि वळण घेतलं. या गोष्टीचा अभ्यास असणं देखील गरजेचं असतं. जो खेळाडू पॉइंटला असतो त्याला माहिती आहे. कर्व शेप घेत असतो बॉल ज्यावेळेस तुम्ही फटका मारता त्या दिशेने. 2 धावा मिळतील. पुनश्च 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 21 धावा धाव फलकावरती. कैरे आणि नारपोली संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती आयोजकांशी संपर्क करा त्वरित. नारपोली आणि कैरे आपण आयोजकांशी प्रथमतः संपर्क करा. 21 धावा. फटका चांगला आहे लॉंग ऑफला, परंतु फिल्डर तिथे आहे. कॅच कंप्लीट करते ओमकार. ॲग्रेशन दाखवत असताना या मॅच मध्ये फलंदाज करण बाद. दाखल झालाय. चला, दोन्ही संघाचे संघनायक नारपोली आणि कैरे आपण आयोजकांशी त्वरित संपर्क करा. एकूण धावा धाव फलकावरती पोहोचल्या ते 21. 6 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज. 6 बॉल 18 हे समीकरण या मॅच मधलं. यानंतर सिद्धू 11 कैरे संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. यावर्षी बन्नाट फॉर्म मध्ये. कालच ते क्वालिफाय देखील झालेत. डेरिव्हलीच्या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत. यावर्षी बन्नाट फॉर्म मध्ये.
दोन ठिकाणी कैरी संघ क्वालिफाय झाले काल, डेरिवली आणि बेलवली. यावर्षी बन्नट फॉर्म मध्ये सिद्धू 11 कैरी या नावाने सातत्याने आपण या संघाला बघत असतो. रॉयल पाटीलचा तो षटकार, ओमकार आलाय. ओमकार देखील बन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी. शेवटचा षटक, 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. बार्डी संघाला 3 मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल, अंजरून की बार्डी? पुनश्च फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोचेल का? पोचत नाहीये. सिंगल कंप्लीट होत असताना 5 चेंडू आणि 17ची गरज. थंडीचं वातावरण, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, बॅट आणि बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाहीये. मागच्या स्पर्धेमध्ये धावा अगदी खोऱ्याने येत होत्या कारण हवामान अगदी गरम होतं, परंतु आज, काल आणि परवा तिन्ही रात्रीमध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण बनतं या मैदानावरती. चांगला बॉल बघायला मिळतोय ओमकारचा. एक धाव खर्च केली त्यांनी. आता 5 चेंडू आणि 17ची गरज. 5 बॉल 17 हे समीकरण या मॅच मधलं. पाच बॉल 17 हे समीकरण या मॅच मधलं. शाकिर इंडला फलंदाज उभा आहे. सागर, चांगला बॉल परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एकूण धावा धावफलकावरती येत आहेत 23-23. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. तेवीस धावा. खुला टाकलेला बॉल, चांगला बॉल अलॉंग द कार्पेट. सतीश तिथे पोहोचेल मिड विकेटच्या दिशेने. थोडासा फंबल होत असताना, जिथे सिंगल होती तिथे 2 धावा खर्च करत असताना सतीश बघायला मिळते आणि या 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 25 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती. चेंडू बाकी आता 14ची गरज. 4 बॉल 14. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. चांगला बॉल आणि आता पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केला. एक्स्ट्राची धाव ऍड होते, ओमकारच्या माध्यमातून खर्च केली जाते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका आला तर मजा येईल सामन्यामध्ये. 4 बॉल 13 हे समीकरण या मॅच मधलं. कोणता संघ जिंकेल? बार्डी संघ जिंकेल की अंजरून संघ जिंकेल? ओमकार, चांगला बॉल, खोला टाकलेला बॉल, हलकेशी अपील परंतु पंच सांगतायत की नॉट आउट आहे. तिथे अजिंक्य रसल पोहोचेल. नॉशाखेरीला संधी आहे आणि तिथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला हा डिसिजन.
फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात आणि एकूण धावा फलकावरती आल्यात त्या एकूण आणि खूप वेळ घेतला गेला परंतु टेक्नॉलॉजी आपल्याकडे KTC लाईव्हची 27 धावा फलकावरती समीकरण बदलेल आणि बॅट ड्रॅग नव्हती हवेमध्ये होती क्लोज डिसिजन होता परंतु KTC लाईव्हचं मनापासून आपण कौतुक करू एक चांगली कॅमेरा वर्क त्यांचं बघायला मिळालं धावफलक पोचेल 27 या आकड्यावरती आणि आता गरज आहे 3 चेंडू आणि तीन चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी ओमकार काय करेल कारण मागच्या स्पर्धेमध्ये हा संघ क्वालिफाय झाला पहिल्यांदाच रजनी स्पर्धेमध्ये आणि हा असा संघ ठरेल जो सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील क्वालिफाय होईल का चांगला चेंडू अतिरिक्त बाउन्स पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा तिथे आलाय एक्स्ट्राच्या धावा जास्तीत जास्त खर्च केल्या जात आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे रेफर करण्यात आलाय फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे 1 बाउन्सचा कॉल देखील केलाय व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा आहे सो बघूया डिसिजन पुन्हा एकदा रेफर करण्यात आलाय तिसऱ्या पंचांकडे व्हाईट बॉल पंचांचा इशारा एक्स्ट्राची धाव आणखी एक ऍड होते धावफलकावरती 1 बाउन्सचा इशारा देखील पंच करतायत धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या आकड्यावरती 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज 3 बॉल 11 हे समीकरण थोडीशी लांबवली ही मॅच 3 व्हाईट बॉल ओमकारच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्यात परंतु मोठे फटके दिले नाहीयेत त्यांनी हे कौतुक केलं पाहिजे आपण ओमकारचं 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज चांगला बॉल वेगाने बेट करतोय ओमकार आता नॉसाकरेंना रनआउटची संधी आहे आणि बाद देखील व्हावं लागेल ते रनआउटच्या स्वरूपात सागरला थँक्यू ओमकार आपल्या संघाला टॉप 5 मध्ये घेऊन जाणार का निर्णायक षटक त्याच्या खांद्यावरती होतं जबाबदारी मोठी होती धावा देखील भरपूर डिफेंड करायचे होते परंतु आता समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी कोणता संघ पुढे जाईल कोणता संघ टॉप 5 मध्ये जाईल ही लढाई मात्र आता शेवटच्या 2 बॉल वरती येऊन ठेपली आहे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज ओमकार पुन्हा सज्ज होईल शेवटचे 2 बॉल 11ची गरज 2 बॉल 11 हे समीकरण या मॅच मधलं तिथे कॅच घेण्याचे चान्सेस क्रिएट झाले परंतु डायरेक्ट हिट जर झाला असतं तर वेगळे चित्र बघायला मिळालं असतं 2 धावा संख्येचा प्रयत्न सुरू आहे आणि जिथे एकही नव्हती तिथे मिळतील धावा 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल एकूण 30 या आकड्यावरती 1 चेंडू आणि 9 ची गरज सलग दुसऱ्यांदा टॉप 5 मध्ये जाणारा संघ आपण बघतो अंजरून संघ ठरेल का या स्पर्धेमध्ये जो संघ पहिल्यांदाच मागच्या स्पर्धेमध्ये रजनी स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये गेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अंजरून संघाला मिळालं आणि त्यानंतर दुसरी स्पर्धा सलगची खेळण्यासाठी हा संघ मैदानामध्ये आला आणि या संघाने देखील या स्पर्धेमध्ये देखील फार चांगला खेळ करताना बघायला मिळाला शेवटचा बॉल 9 धावसंख्येची गरज औपचारिकता शिल्लक आहे परंतु जर खराब चेंडू आला तर ट्विस्ट होऊ शकतं चांगला बॉल स्लोअर 1 हाताळण्यात आला आणि अंजरून संघ ठरतोय सलगच्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाणारा संघ हार्दिक अभिनंदन अंजरून टीम
थँक्यू डीजे. एक मिनिट थांबा जरा, रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू आहे का? चला बाहेर या सगळे पाठीराखे बाहेर या. आनंद गगनात मावे ना. बॅट्समन रिव्ह्यू आहे, कारण दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. फर डिलिव्हरी आणि पॉपिंग क्रीजच्या पुढे फलंदाज आहे, याच्या कारणाने ते आपण बघतो डिसिजन देण्यात आलाय. आणि जिंकलाय अंजरून संघ, जो ठरलाय सलगच्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाणारा टॉप 5 मध्ये.